हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. तर आज आहे माझा बर्थडे म्हणजे वाढदिवस आणि सगळ्यात स्पेशल दिवस हा आहे. खरं म्हणजे माझा वाढदिवस साधा नव्हता. यावेळी मला इतका मोठा सरप्राईज मिळाला आहे ना, की मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही. तर हा सगळा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत म्हटलं चला सगळं काही शेअर करते. तर हा आनंदाचा क्षणसुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करावा आणि हे सगळं काही सरप्राईज आहे. तो त्यासाठी सगळं तुम्हाला बघायला खूप छान वाटेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर नेहमीसारखा छान असा माझा दिवस म्हणजे सकाळची सुरुवात झालेली आहे. सगळ्यांना सर्वात आधी गुड मॉर्निंग. सकाळची छान अशी सुरुवात झाली. आज माझा बड्डे आहे स्पेशल म्हणजे आणि त्यात आर्याने छान ओवळलं आहे. खूप छान वाटते आणि असंच नेहमीसारखंच आपला सिम्पलच बड्डे करणार. बघूया. तर सगळं काही तुमच्यापर्यंत शेअर करेलच. व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला. तर फ्रेंड्स, त्या दिवशी सकाळी मी नेहमीसारखंच उठले आणि नेहमीसारखं म्हणजे सिम्पलच आम्ही बड्डे करतो तसंच करणार होते. तर माझा बड्डे आहे हे मला माहिती होतं, पण कोणी काही स्पेशल करेल मला असं अजिबात वाटलं नव्हतं. घरी पण कोणी जास्त काही बोललं नाही आणि सगळ्यांनी सरप्राईज जे काही ठरवलं होतं ते मला काहीच सांगितलं नाही आणि नेहमीसारखं आम्ही संध्याकाळी 6 वाजता मी तयार झालो आम्ही आणि आता निघालो. तर म्हटलं चला हॉटेलमध्ये नेहमीसारखं जाऊ, एन्जॉय करू. बेलापूरचं हॉटेल बुक केलं आहे, तर आतमध्ये गेल्यावर मी दाखवते. चला. आम्हाला लेट यायला सांगितलं. आमच्या येण्याच्या आधीच माझा भाऊ, भाऊचे बहीण, आई सगळी माझी फॅमिली येऊन आधीच हॉटेलमध्ये थांबली होती. मला जरासुद्धा ह्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. आता मी इथे पोचले. चला बघूया. आणि इथेच आहे, दाखवते मी तुम्हाला. बाहेरचं बॅकग्राऊंड खूप छान दिसतंय. चला. हे बघा, फ्लेमिंगो. फ्लेमिंगो हे बघा, छान आहे. पर्पल कलर नाव आहे. वाव. तर हे बेलापूरचं फ्लेमिंगो हॉटेल आहे. खूप सुंदर आहे. जितका बाहेरचा बॅकग्राऊंड आहे ना इतका सुंदर आहे ना, तितकंच आतमध्ये सुद्धा आहे. पण मला वाटलं यावर्षीसुद्धा साधाच बर्थडे असेल, पण मला काहीच माहिती नव्हतं. सगळेजण माझ्यासाठी काहीतरी खास प्लॅन करत आहेत. आतमध्ये काहीतरी त्यांचं वेगळंच चाललेलं आहे. मी आपली नेहमीसारखीच चालले. थोडा वेळ मला त्यांनी थांबवलं. बोलले की बॅकग्राऊंड छान आहे, फोटो वगैरे काढ. मी छान शूट केलं. नेहमीसारखं म्हटलं चला व्हिडिओ शेअर करायचा आहे तर थोडंफार शूट करावं. आणि इथे बघा ह्यांचं प्लॅनिंग चांगलं ठरलेलं आहे. त्यांनी तिथे व्हिडिओ शूट केलेला आहे. हे मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवते की ह्यांचं काय प्लॅनिंग चाललेलं. आम्ही यायच्या आधी फोनवर सगळेजण बोलतच होते. माझे भाऊ, माझ्या आर्याच्या पप्पाबरोबर सगळं टचमध्ये होते. तयारीमध्ये सगळे उभे राहिलेत. तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये. सगळं पूर्ण तयारी केली होती आणि आम्ही जस्ट पोचलो. तर वरती जास्त हे नको व्हायला म्हणून खाली त्यांना बोलवलं त्यांनी. तरी पण मी म्हटलं चला एवढा उशीर झाला आम्ही खालीच उभं आहे. पण खरंच सरप्राईज खूप भारीच होतं आणि मला जरासुद्धा सांगितलं नाही. मेन म्हणजे आर्याने सुद्धा सांगितलं नाही. ह्याचं मला खरंच हेच वाटतंय. पण खरंच ह्यांनी खाली आल्यावर बघा तुम्हाला म्हणजेच मी आता काय बोलत बसत नाहीये. तुम्ही आणि मी आता बघूया सरप्राईज काय देतात ते. बघा ह्यांच्या गप्पा आणि ह्यांचे प्लॅनिंग कसे चालले ते मी तुम्हाला दाखवते. तिला सेंटरला घ्या मध्ये, दिसून देऊ नका.
एक गोष्ट आली येस. छान अशी हॉटेलच्या समोर गाडी थांबली आणि मी विचारले इथे का आपण आलो आहे, तर सगळे आले तर बघ काय आहे असं ते म्हणाले. पण आत गेलो तसं मी पाय ठेवल्याबरोबर इतकं मोठा सरप्राईज मिळालं ना, काय सांगू. आणि मित्रांनो, या क्षणी माझे डोळे भरून आले. सगळीकडे छान असं बघूनच वातावरण इतकं म्हणजे मी भावूक झाले आणि तितकीच तेवढीच रडले सुद्धा. आणि बर्थडे. आणि आईसुद्धा गळ्यात पडली, रडली. मी सुद्धा रडली. तिच्या आईचे आशीर्वाद सर्वात आधी महत्त्वाचे असतात. ते आईचे आशीर्वाद घेतले. बाबा रात्री पण बोलली नाही. सरप्राईज असतं. खरंच या सरप्राईजने मला एक गोष्ट समजली की आयुष्यात पैसा नाही तर माणसं महत्त्वाची असतात. म्हणजेच आई, वडील, बहीण, भाऊ, भाऊजय, त्याचबरोबर असतं नवरा आणि मुलगी, हे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ना हे सगळेजण जीव की प्राण आहेत ते माझ्यासाठी. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी खरंच खूप लकी आहे की हे सगळं प्रेम त्यांचं मिळाल्याबद्दल. बेटा कुठे बॉटल पडेल बॉटल. बघा मी आता इथे आले आणि मला सगळं मोठं सरप्राईज दिले. जसं मी विचार सुद्धा नव्हता केला की मला एवढा मोठा सरप्राईज मिळेल. आणि आता एवढ्या सगळ्यांना बघून इतकी शॉक झाले की खरंच अक्षरशः मी रडले. पण मला खूप छान वाटले सगळेजण आले. आणि आता इथे बसलो आणि बघू काय प्लॅन आहे, अजून मला काय सरप्राईज भेटेल बघते मी. आणि इथं काय काय अरेंजमेंट चालली तुम्हाला दाखवते. हा थांब थांब थांब. तर मग काय सुरू झालं जबरदस्त सेलिब्रेशन. एकदम सुंदर केक होता, तेवढंच सुंदर असं माझं नाव त्याच्यावर लिहिलं होतं. आणि छान असं डेकोरेशन, बलून्स मस्त असं बनवलं होतं त्यांनी. डेकोरेशन छान सजवलेलं होतं आणि छान असं सेलिब्रेशनला नंतर सुरुवात झाली. हॅपी बर्थडे.
सगळ्यांनी मिळून छान असं गिफ्ट आणलं होतं, गिफ्ट दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे भूक तर लागलेली, खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे ना जेवण ऑर्डर केलं. मुलांची तर चांगलीच मस्त मज्जा झाली होती. ते आपले वेगळेच बसले होते, त्यांना पाहिजे ते करत होते, खात होते, एन्जॉय करते, तितकेच एन्जॉयसुद्धा करत होते. आणि हे बघा आर्याने छान असं गिफ्ट दिलं आहे मला. तर हे सगळ्यांनी मिळून दिलं आहे, ग्रीटिंग दिलं आहे, आर्यानेसुद्धा ग्रीटिंग दिलं होतं. तर हे मी तुम्हाला थोडंसं शेअर करते काय आहे हे गिफ्टमध्ये. आणि त्यात सोन्याचा दागिना एक दिला होता, आर्याने छान असं मस्त फोटोग्राफ बनवून दिलं होतं, एक लेटर, इमोशनल लेटर लिहिलं होतं आणि त्याचबरोबर छान असं गिफ्ट होतं. सगळ्यांनी मिळून छान असं माझं सेलिब्रेशन केलं. प्रत्येक क्षण हे ना मनात साठवून ठेवत होते मी. हे सगळं फक्त माझ्यासाठी फिलिंग वर्डमध्ये ना सांगणं खरंच खूप कठीण आहे. इतका सुंदर मोमेंट होता माझ्यासाठी. थांब मला ना, थांब 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 थांब. 1 2 3. Complete first, then after marriage. छान असं जेवण वगैरे मागवलं, जेवलो सगळेजणं आणि डान्स होता, म्युझिक लावली होती. म्युझिक लावता येत नाही जास्त कारण कॉपीराईट लागेल, त्याच्यामुळे मस्त असं आम्ही डान्स वगैरे केला, छान एन्जॉय केलं. आणि खरंच आपल्या आयुष्यात ना असे लोक असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. त्यामुळे ना हे सिक्रेटली जे काही प्लॅन केलं सगळ्यांनी आणि मला काही कळून दिलं नाही, हे सगळं बघून खरंच माझं मन पुन्हा एकदा भरून आलं. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर दिवस निघून जातात पण राहतात फक्त आठवणी. तर खरंच हे खूप छान होतं माझ्यासाठी, पुन्हा एकदा सांगते. आणि हा सगळ्यात स्पेशल दिवस म्हणजे माझा वाढदिवस खूप छान असं त्यांनी सेलिब्रेट केला. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि चला आता एन्जॉय करूया, डान्स करूया. आणि सगळे आम्ही जे काही फोटो काढलेत ना मी ते सगळ्या व्हिडिओच्या शेवटी मी अपलोड केले आहेत, तर ते सुद्धा फोटो तुम्ही बघा. तर चला आता एन्जॉय करूया. तर हे बघा फुगे मी फोडते ना, खरंच मी तर जितकी म्हणजे आपलं वय वाढत राहतं पण मन तरुण राहतं म्हणतात ना, तसंतलं आहे. माझ्यातलं ते लहानपण बालिशपण माझं कधीच जाणार नाही मला वाटतं. इतकं छान मी एन्जॉय करत होती. माझा बड्डेच मी स्वतःच खूप नाचत होती, लहान मुलांबरोबर सामील होत होती, लहान होत होती तितकीच. आणि आता मी फुगेसुद्धा फोडते बघा उभा राहून. खरंच काय बोलू आता मी. चला आता एन्जॉय करूया, डान्स करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर चला आता एन्जॉय करूया.